कोल्हापूरचं ऐतिहासिक वैभव जे राजश्री शाहू महाराज असतील, महाराणी ताराबाई असतील, शककर्ते शिवाजी महाराज असतील, या सगळ्यांच्या कारकिर्दीचा एक जिवंत आढावा जर आपण म्हटला तर हे कोल्हापूरचं संस्थान आहे. या कोल्हापूर संस्थानच्या संस्थापिका महाराणी ताराबाई आणि शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्याच कार्याचा आणि त्यांच्या राज्यव्यवस्थेचा आदर्श घेऊन राजश्री शाहू महाराजांनी आपली कारकीर्द इथं घडवलेली आहे. राजश्री शाहू महाराजांनी 19 जानेवारी 1914चा जो आदेश पारित केला होता या संदर्भातला, त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की शककर्ते शिवाजी महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या रथोत्सवाची परंपरा ही कोल्हापूरमध्ये आपण सुरू करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर आपण बघायला गेलो तर शिवाजी महाराजांचा इतिहास हा राजश्री शाहू महाराजांनी अभ्यासलेला होता. महाराणी ताराबाईंचं जे कर्तृत्व आहे ते त्यांनी अभ्यासलेलं होतं आणि या दोन्ही व्यक्तिमत्वांबद्दल राजश्री शाहू महाराजांना फार आदर होता. तर या आदरयुक्त गोष्टीमधूनच राजश्री शाहू महाराजांनी या रथोत्सवाची परंपरा कोल्हापूरमध्ये 1914 रोजी सुरू केलेली आहे आणि त्या कालखंडापासून आज 112 वर्ष होत आलेली आहेत. हा 112 वर्षाच्या कालखंडामध्ये हा रथोत्सवाची जी परंपरा आहे ही कोल्हापूरमध्ये अखंडपणे सुरू आहे. या रथोत्सवामध्ये आपण बघितलं तर राजश्री शाहू महाराजांच्या काळात स्वतः राजश्री शाहू छत्रपती महाराज, त्यांचे सर्व संस्थानिक जहागीरदार, मानकरी, त्यांचा खाजगी लवाजमा आणि त्याचबरोबर संस्थानातले सर्व रयत ही यामध्ये सहभागी व्हायची. आणि हा रथ जुन्या राजवाड्याचं जे अंबाबाईचं मंदिर आहे तिथून बाहेर पडायचा, तिथून मिरजकर तिकटी, तिथून बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, शिवाजी महाराजांचा जो आपला शिवाजी रोड आहे तिथून परत जुन्या राजवाड्यामध्ये असा याचा मार्गक्रमण असायचा. त्याच पद्धतीनं आजही ही परंपरा कोल्हापूरमध्ये अखंडपणे सुरू आहे. कोल्हापूरचे भाग्यविधाते राजर्षी शाहू महाराज यांनी 19 जानेवारी 1914 रोजी हा रथोत्सव सुरू केला. हा रथोत्सव छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महाराणी ताराराणींचा रथोत्सव म्हणून साजरा होतो. अंबाबाईचा रथोत्सव जो होतो त्याच्या दुसऱ्या दिवशी महाराणी ताराबाईंचा आणि तिसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा रथोत्सव पूर्वी निघायचा. पण ती प्रथा कधी कोणत्या काळात बंद झाली माहीत नाही, पण त्यानंतर काही वर्षापूर्वीपासून ही प्रथा एकच दिवस चालते. हा रथोत्सव दोन्हीचा मिळून एकच रथोत्सव सुरू होतो. हा रथोत्सव सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश काय होता की चैत्रात येणारी लोकं, ज्योतिबा यात्रेला जी लोकं यायची त्यांचा मुक्काम कोल्हापूरमध्ये असायचा आणि या कोल्हापूरच्या मुक्कामात असणारी शेकडो महाराष्ट्रातील बाहेरील लोकं हा शिवाजी महाराजांच्या विषयी, महाराज ताराबाईंच्या विषयी त्यांना माहिती व्हावी, त्यांचा इतिहास ते जाणून घ्यावेत म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी हा रथोत्सव सुरू केला. आणि दुसरा एक शाहू महाराजांचा उद्देश होता तो म्हणजे शाहू महाराजांचे पुत्र जे होते राजाराम महाराज आणि प्रिन्स शिवाजी हे विलायतेला शिक्षणासाठी गेले होते, ते सुखरूप परत यावे या उद्देशानेही हा रथोत्सव राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केला. आताची परिस्थिती बघितली तर म्हणजे जवळजवळ 112 वर्ष झाली ही प्रथा अखंडित सुरू आहे आणि अशा पद्धतीचं महामानवाची म्हणजे शिवाजी महाराजांचा आणि महाराणी ताराबाईंचा रथोत्सव हा एकमेव कोल्हापूरमध्ये होतो. इतर ठिकाणी वेगवेगळ्या देवदेवतांचे वगैरे रथोत्सव सुरू होतात, पण राजर्षी शाहू महाराजांनी हा सुरू केलेला रथोत्सव अद्वितीय आणि महाराष्ट्रातील जनतेला, खास करून शिवाजी महाराज आणि महाराणी ताराबाई साहेब यांचा इतिहास महाराष्ट्रातील जगभरातील लोकांना समजावा या दृष्टीने राजर्षी शाहू महाराजांनी अनेक पुस्तकं लोकांसमोर आणली. शिवचरित्र लोकांसमोर आणण्यासाठी अगदी काही इतिहासकारांना विदेशात म्हणजे लंडनपर्यंत नेलं आणि त्यांना उपलब्ध साहित्य मिळावं, संदर्भ साधने मिळावी यासाठी महाराजांनी खूप
मोठ्या प्रमाणावर मदत केली आणि अशाच पद्धतीच्या याच्यातून केळुसकर गुरुजींच्या सारख्या इतिहास तज्ज्ञाकडून राजर्षी शाहू महाराजांनी शिवचरित्र लिहून घेतलं. ही प्रथा अशीच सूर्यचंद्राप्रमाणे अखंडित राहावी ही सदिच्छा.